ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्मा कथासार. आजचा अध्याय 3. श्रीकृष्ण हा मलमासाला पुरुषोत्तम नाव देतं व सर्व मासात त्याला श्रेष्ठत्व प्रदान हा करतो. श्रीकृष्णाने विष्णूला विचारले, हा तुझ्या मागे थरथर कापत असलेला कोण उभा आहे? तो असा रडत का आहे? त्याला कोणते दुःख आहे? या गोलोकात कोणीही दुःखी कष्टी नसताना हा इथे अश्रू का ढाळतो आहे? विष्णू म्हणाले, हा अधिक मास आहे. याला फार मोठे दुःख झाले आहे. काळाच्या सर्व भागांना महिना, ऋतू, पक्ष, महिना, वृक्ष, नगरे, डोंगर यांना अधिष्ठाते देव असतात. त्यामुळे ते पूज्य ठरतात. या 13व्या महिन्याला स्वामी नाही, शुभ कार्याला वर्ज्य ठरतो. सूर्याची गती या महिन्यात मोजली जात नाही. तो व्यक्तिरूप घेऊन आला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला होता. तेव्हा त्याला कोणीतरी वैकुंठात जाण्यास सांगितले आणि तो माझ्याकडे आला. पण त्याची दुःखे तुझ्याशिवाय कोण दूर करत नाही. श्रीकृष्ण म्हणाला, बरे झाले, याला तू इथे घेऊन आलास. मी याचा उद्धार करतो. यापुढे याला माझ्या नावाने ओळखले जाईल. माझ्या सर्व गुणांनी त्यालाही समृद्ध करून टाकतो. या महिन्याचा स्वामी मीच आहे. त्यामुळे माझे पुरुषोत्तम नाव मी याला देतो. या मासात जे व्रत उपासना करतील त्यांना सर्व सुखे मिळतीलच. शेवटी ते मोक्ष मिळून गोलोकात येतील. या अधिक मासात केलेल्या उपासनेने मनुष्य माझ्या निकट येईल. त्याला पुढील जन्म प्राप्त होणार नाही. त्याची चिंता मीच वाहेन. सर्व कामना मोक्षही त्याला लाभेल. ते जे कोणी या अधिक मासात पुण्यकर्म करणार नाही, स्नान, दान, तप करणार नाही, ते दुःख भोगतील. ज्या स्त्रिया पुण्यकर्म करतील त्यांना सौभाग्य व सुख संपत्ती प्राप्त होईल. म्हणून या मासात पुण्यकर्म करावी. हे ऐकल्यानंतर श्री विष्णू मलमासाला घेऊन वैकुंठात गेले. तेव्हा श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, अनेक दुःखे येतात. त्याचे कारणही मी जाणतो. तुम्ही वनात आल्यापासून 3दा अधिक मास येऊन न गेला, पण तुम्ही दानधर्म हा काही केला नाही. अर्जुन इंद्र लोकात गेल्याने तुम्ही बेचैन झाला. कौरवांचे भय तुम्हाला वाटत होते, त्यामुळे तुम्हाला अधिक मास हा कळला नाही. यापुढे काय करायचे ते सांगतो. आणखी एक पुरातन गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, यापुढील गोष्ट ऐकण्यासाठी आणि अधिक मासामध्ये काय करावे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.